नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संधी भाग 4 शिकणार आहोत। याच्या अगोदर पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण संधीचे वेगवेगळे प्रकार शिकलो। त्याच्यामध्ये व्यंजन संधी, स्वर संधी, त्याच्यानंतर विसर्ग संधी, त्याच्यानंतर स्वर संधीचे वेगवेगळे प्रकार शिकलो। स्वर संधीचे वर्ग दीर्घत्व संधी, गुणादेश संधी हे त्याच्यामध्ये शिकलो। त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण राहिलेले वृद्धादेश असेल, त्याच्यानंतर यनादेश असेल, अयादी आदेश असेल, हे एका व्हिडिओ मध्ये शिकलो। आणि आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण व्यंजन संधीचे प्रकार काही शिकणार आहोत। आता व्यंजन संधी म्हणजे काय की जेव्हा शब्दांची फोड करतो तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा काय असतो, व्यंजन। म्हणजे पहिल्या शब्दातील पहिला जो शब्द आहे त्याच्यामध्ये काय असतं, त्याचा शेवट हा व्यंजन असतो। काय असतो, त्याचा याच्यातील व्यंजन असतो। आणि दुसऱ्या शब्दातील सुरुवातीचा शब्द हा व्यंजन किंवा स्वर असतो। म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर। मग व्यंजन संधी कळलं की पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे व्यंजन असणार आहे, व्यंजन संधी हे आपण शिकलेलो आहे। आता आपल्याला व्यंजन संधीचे प्रकार शिकायचे। प्रथम व्यंजन संधी। प्रथम व्यंजन संधी मध्ये आता याला प्रथम का म्हणायचं ते बघूयात। की आता इथं शरद काल लिहिलेलं आहे, याच्यामध्ये जोडाक्षर असतं आणि ते नेहमी या ही स्पर्श व्यंजन आहेत 25। स्पर्श व्यंजन किती आहेत, 25। त्या 25 व्यंजनातलं क च ट त प हे जे गट प्रमुख आहेत त्या गट प्रमुखातलंच अक्षर असतं हे जोडाक्षरामध्ये। गट प्रमुखातलंच अक्षर असतं ती पहिलं, आणि म्हणून प्रथम व्यंजन संधी पहिलं। आता याची फोड केल्यानंतर आपण व्याख्या अधिक आपल्याला समजेल। आता इथे काय करायचं, जिथपर्यंत जोड शब्द सुरू होत नाही तिथपर्यंत लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढे जोड अक्षर सुरू झालं की तिथं थांबायचं। मग तिथं त आहे की नाही, त कुठं आहे, इथं। त्याच ओळीतलं तिसरं अक्षर कोणतं आहे, द। मग तो लिहायचा द इथे आणि राहिलेला तसाच लिहायचा। बघा, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर व्यंजन आहे, याच्यातलं सुद्धा काय आहे, व्यंजनच आहे। ही व्यंजन संधी आहे, हे पक्क झालं। आणि आता इथं व्यंजन आहे ते काय आहे, मृदू आहे। हे काय आहे, मृदू व्यंजन आहे। मृदू व्यंजन ही मधली दोन असतात सगळी, आणि त्याच्या पुढे जे येणार आहे ते कठोर आहे। त्याच्यातलं काय आहे, कठोर आहे। आणि म्हणून हे काय आहे, प्रथम व्यंजन। बघा, स्पर्श व्यंजन, त्याच्या पुढे येणार कठोर व्यंजन, आणि मग त्याच वर्गातील काय होतं, ते पहिलं व्यंजन येतं। पहिलं, त्याच वर्गातलं ते पहिलं व्यंजन असतं। आता वाक्पती बघा, वाक्पती वा, तुम्हाला मी सांगितलं दुसरं अक्षर नेहमी जोडाक्षर असतं, तिथपर्यंत मी लिहून ठेवलं। क कुठं आहे पहा इथे, त्यातलं तिसरं बघा बरं, ग आहे। आपण जरा रंग बदलूया। त्याच्या पुढं काय आहे, ग, पाय मोडायचा त्याचा, आणि पुढं काय लिहायचा, पती, वाक्पती। आपल्याला फोड करणं जास्त अवघड जातं। आणि मग आता इथे व्यंजन आहे म्हणजे ही व्यंजन संधी पक्की झाली। पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर व्यंजन असलं की ती व्यंजन संधी। आणि मग आता आपल्याला इथे लक्षात येईल, इथं कठोर व्यंजन आहे। आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गट प्रमुख हा हे असतो। आता षटशास्त्र, याची फोड करूया। श लिहा, जिथं जोडाक्षर सुरू झाले तिथं थांबा। ते काय आहे, ट लिहा, इथं ट ला गोल करा, त्यातलं तिसरं अक्षर घ्या, ड अधिक शास्त्र, षडशास्त्र। हे काय आहे, व्यंजन। ही व्यंजन संधी आहे, हे पक्क झालं। आणि नेहमी काय करायचं,
हे मृदू व्यंजन, मृदू व्यंजन येतं, मृदू. आणि मग त्याच वर्गातील स्पर्श व्यंजन, कठोर व्यंजन आणि त्याच वर्गातील पहिलं व्यंजन, ही सगळी काय झाली प्रथम व्यंजन संधी. इथं लक्षात घ्यायची कोणती व्यंजन संधी आहे. हे पहिलं अक्षर आहे, पहिलं गटातलं, ही प्रथम व्यंजन संधी आहे. आता दुसरी आहे तृतीय व्यंजन संधी. आता बघा तृतीय व्यंजन संधी मध्ये काय होतं. आता बघा ग कुठे बघा बरं, उलट होणार आहे बरं का. आता उलट पांढराच घेऊ. ग कुठे बघा बरं, इथं ग. आणि जिथं जोडाक्षर सुरू झाले तिथं थांबायचं. ग च्या आधीच काय आहे उलट, क पायमोडा. राहिलेला काय वाक विहार. बघा आता आजादी, ज आ. ज काय ज कुठे बघा बरं, इथं. त्याच्या अगोदरच काय आहे च, गट प्रमुख लिहायचा च, किंवा अच लिहिलं तरी अ. आणि ज च्या अगोदरच च आणि मग आधी. आता पुढं षडानन. बघा आता श लिहिला, दुसऱ्या अक्षरापर्यंत. इथं ड कुठे आहे बरं, इथं. त्याच्या अगोदरच काय आहे ट, अधिक आनन. काना असल्यामुळं आ लिहिलाय आपण. इथं पण काना असल्यामुळं आ लिहिलाय. षट अधिक आनन. बघा आता याच्यामध्ये कठोर व्यंजन, अनुनासिका खेरीज मृदू व्यंजन आणि त्याच गटातील हे तिसरं व्यंजन. तिसरं व्यंजन इथं दिसलं, तिसरं बघा इथं तिसरं व्यंजन दिसलं की ती तृतीय व्यंजन संधी आहे. तिसरं व्यंजन इथं दिसतं आणि इथं व्यंजन आहे, हे व्यंजन आहे, ती व्यंजन संधी आहे. आणि त्याच्या पुढे स्वर येतो किंवा व्यंजन येतं. आता पुढचं बघूया. अनुनासिक व्यंजन संधी. अनुनासिक कोणकोणती आहेत ही आपण हे पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकलोय, अनुनासिक कोणकोणती. आता षण्मास. बघा षण्मासची फोड करून बघूयात. फोड केल्यानंतर व्याख्या आपल्याला जास्त समजेल. श हे नेहमी अनुनासिकच असते जोडाक्षरात, त्याच्यावरून लगेच कळतं की अनुनासिक. आता षण्मास. न कुठे बघा बरं, त्या गटातलं पहिलं, त्याच गटातलं पहिलं घ्यायचं षट अधिक मास. आता बघा इथं काय आहे स लिहिला, न कुठे आहे बरं, इथं. त्याच्या गटातलं पहिलं काय आहे त अधिक मती. आता वाङ्मय वा लिहून ठेवला. ग कुठे आहे इथं, त्यातलं पहिलं काय आहे क अधिक मय. आता याच्यामध्ये अनुनासिक दिसतायत, अनुनासिक दिसतायत. अनुनासिक व्यंजन संधी. आणि व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर व्यंजन आहे म्हणून ती व्यंजन संधी आहे. त्याच्यामध्ये अनुनासिक आलेला आहे म्हणून ती अनुनासिक व्यंजन संधी आहे. आता तुम्हाला मी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे की फोड केल्यानंतर इथलं बघायचं, तिथे बघायचं, त्याच्यातलं पहिलं आणि याच्यात असलं पहिलं आलं की तिसरं. हे आता तुम्हाला लक्षात येणार आहे सराव केल्यानंतर की तिसरं दिसलं की पहिलं घ्या, पहिलं घेतलं की तिसरं घ्या, अनुनासिक दिसलं की पहिलं घ्या. या पद्धतीनं आपणाला ह्या संधी समजून. आता आपण त्याच्यावरचे सरावाचे प्रश्न घेतले ना की तुम्हाला जास्त अजून क्लिअर होणार आहे. आपण लगेचच त्याचे सरावाचे प्रश्न घेऊयात. तोपर्यंत थांबायचे, लिहून घ्यायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण ही नमुना उदाहरणं समजून घेऊया. चिदानंद या शब्दाचा विग्रह कोणता. आता इथे बघा
मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, आपण पेन बदलूयात. इथे दुसरं अक्षर काय आहे, द. चिदानंद, द. इथे बघा, त्यातलं पहिलं घ्यायचं, विग्रह. मी आता पर्याय लिहिले नाहीत, आपल्याला अगोदर सोडवता आलं पाहिजे. चित्त, त्याच्या आधी आणि पुढं आनंद. किती सोपं झालं बघा. द कुठे बघायचा आणि पहिलं घ्यायचं, आणि जर पहिलं दिसलं तर तिसरं घ्यायचं विग्रह करताना. सोपी आयडिया. आता तृतीय व्यंजन संधी कोणती? तृतीय व्यंजन संधी बघताना पर्यायाचं पहिलं निरीक्षण करायचं. इथं काय आलंय रे, अनुनासिक, म्हणजे ही अनुनासिक संधी. हे काय आहे, अनुनासिक संधी. समाचार म काय आहे, अनुनासिक संधी. आणि मग राहिला सदाचार. द कुठं आहे, इथे सत अधिक आचार, सदाचार, तृतीय व्यंजन संधी. द कुठे, तिसऱ्या गटात आहे. कुठे, तिसरा. मी झाली तृतीय व्यंजन संधी. किती सोपं झालं बघा. आता पुढं दिक्पाल याची संधी कोणती आणि विग्रह काय होईल. आता क बघा बरं, कुठे क, प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन. आता विग्रह जर विचारला तर बघा, जोडाक्षरापर्यंत येऊन थांबायचं, त्यातलं तिसरं अक्षर घ्यायचं, अधिक पाल. झालं. असा पर्याय शोधायचा. अगोदर आपलं कच्चं काम झालं पाहिजे आणि मग पर्यायाकडे जायचं. पर्याय बघितलं की आपला गोंधळ उडून जातो. आपल्याला ही गणितासारखी सोडवण्याची पद्धत एकदा लक्षात आली की आपल्याला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. तर आज आपण व्यंजन संधीचे 3 प्रकार बघितलेत. त्याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहे, ती व्यवस्थित सोडवायची आहे. आणि ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा लक्षात येण्यासाठी जास्तीत जास्त शब्दांचा सराव करायचा आहे. आणि प्रश्न सोडवायचा, संधीवरचा प्रश्न सोडवायचा म्हणलं की एवढं लिहूनच ठेवायचं, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते मनापासून. आणि आपल्याला जे जे ठावे ते दुसऱ्यांना सांगावे या उक्तीप्रमाणे आपण आपल्याला जो व्हिडिओ शेअर झालेला आहे तो इतरांना नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि याच्यावर आधारित खूप सारी उदाहरणं सोडवण्यासाठी यशोदीप प्रकाशनाची पुस्तके जरूर वापरा. तो मागवण्यासाठी खाली जो क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर संपर्क नक्की करा. धन्यवाद.